मोसे हे स्ल्यूज देखील आपण देणार आहोत. माननीय श्री अलंकारजी खांडेकर साहेबांच्या वतीनं देखील आपण पाहिलं तर 1000 रुपीज कॅश प्राइज आहे. ते नक्कीच सिद्धांत राणे आपण देखील आपल्याला देखील ते कॅश प्राइज दिले जाईल. सध्या आपण पाहतो लीलाधरजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच अल्पेशला, आणि आज अल्पेश बोलावंच लागेल अशी आयोजकांची सक्त ताकीद आहे. सूचना आहे आयोजकांची, दोन्ही बाजूंनी आयोजक आता आमचे उभे आहेत, जाऊन देणारच नाही. अल्पेश आहेत आपल्या समवेत मॅन ऑफ द मॅच. जास्त नाही अल्पेश, फक्त 1-2 प्रश्न असेल छोटेसे. महत्त्वपूर्ण मॅच होती, टॉप 12 मध्ये तुम्ही आला, त्यानंतर सुपर 6 मध्ये, आणि आता मॅच जिंकल्याच्या नंतर थेट स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये, म्हणजे एखादं बक्षीस तुम्ही इथून घेऊनच जाणार. आता फिलिंग कशी आहे मनामध्ये, कसं वाटतं संघामध्ये वातावरण काय? मला तर पहिले बोलल मी सलमानने खेळायला घेतला आणि बॉलिंग पण दिली पहिली दुसरी, आणि बाकी मजा तर येतं कारण पहिल्यांदा हे काय भेटलाय. ओव्हरऑल कसं वाटतंय संघासोबत? तुझे ओनर असतील, तुझे म्हणजे संघ मालक किंवा तुझे कॅप्टन आणि तुझे सगळे सहकारी आहेत, त्यांच्यासोबत या RTPL सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळत असताना तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय खेळा. भरपूर साऱ्या शुभेच्छा, हरकत नाही तुला मॅचसाठी. सिद्धांत राणे आपण सलग जे 30 षटकार भव्य आपण पाहिले त्याच्यासाठी नक्कीच विवेक चंद्रकांतजी कोरकर साहेब, चवळकर साहेब यांच्या वतीने देखील बघा 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे, आणि अल्पेशजी कांडेकर साहेब यांच्या वतीने देखील 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. स्टॉम बॉईज अलंकार, थँक्यू एक मिनिट घेतो फक्त. अलंकारजी खांडेकर साहेब, खरं तर अलंकारजी खांडेकर साहेबांकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज, आणि चौलकर साहेबांच्या वतीने देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. अभिनंदन सिद्धांत मोरे, सिद्धांत राणे, आपलं नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा आपल्याला टॉप 3 साठी असतील. आणि मॅन ऑफ द मॅच सध्या फोटो सेशन कंप्लीट करतात आपले अल्पेश. मॅच सुरू होईल, जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. स्टॉम बॉईज आपली प्लेइंग 11ची यादी पाठवा, अजूनही आलेली नाही. वळूया मैदानाकडे. डीजे मास्टर थोडा आवाज द्या माईकला. स्टॉम बॉईज विरुद्ध आयुषी आरोही 11 हा सामना सुरू होतोय. आजच्या दिवसातील पहिले जे 3 सामने आहेत ना ते चित्तथरारक झाले. पहिल्या सामन्यामध्ये धावा चेस करताना सामना जिंकला गेला. दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा धावा चेस करताना त्या बनवल्या गेल्या, आणि तिसऱ्या सामन्यामध्ये स्टॉम बॉईज विरुद्ध आयुषी आरोही 11 या लढती दरम्यान काय वेगळं असं घडणार आहे, कारण 3रा क्रमांक या स्पर्धेमध्ये दिला जाणार. अशा वेळेला 3रा फायटर संघ कोणता असणार? पहिला चेंडू, आणि या वेळेला फटका मारण्याच्या नादामध्ये चुकला जातोय. चुकीला माफी नाही, पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. अनिकेत दादा यांच्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावरती आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. माननीय श्री मंगेशजी साळके साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान आपल्या व्यासपीठावरती पूर्ण करतोय. साहेब यापुढे आपण आपल्या स्पर्धेच्या वतीने स्वागत आणि सन्मान करण्यात येणार आहे. सार्थक नक्कीच आपल्या कॅमेऱ्यामध्ये क्षणचित्र टिपतील आलेल्या मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान आपल्या स्पर्धेच्या वतीने आपण करतो. धन्यवाद साहेब, वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला आलात. आपली शुभ उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण दर्शवलीत, आपल्या व्यासपीठाची शोभा वाढवलीत, याबद्दल आमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मनसे तालुका प्रमुख माननीय श्री सायनाजी धुळे साहेबांना देखील मी विनंती करतो. साहेब आपण देखील आमच्या व्यासपीठावरती आपल्या देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. मनसे तालुका प्रमुख धुळे साहेबांना विनंती. साहेब आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या सगळ्या पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं.
थँक्यू डीजे. आज दरम्यान माननीय श्री महेंद्र शेठ गुजर साहेबांचा आपल्या व्यासपीठावरती शुभागमन होतं. बघा सर, सातत्यानं आज मॉर्निंग सेशन पासून पाहिलं तर मान्यवरांची मानदियाळी आपल्याला पाहायला मिळते आणि एक पारितोषिक आलंय ते आपण फक्त अनाऊन्स करूया, कारण त्या पारितोषिकाच्या उंबरट्यावरती गोलंदाज आहे. जर विकेटची हॅट्रिक झाली तर अभि धुमाळ यांच्या वतीने R26 चे मालक यांच्या वतीने 1111 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट आल्यात. मयूर हिंडेने या घेतलेल्या आहेत. अर्थात झालं. मला वाटतं द्वारकाने काहीसा संदेश दिला असेल. स्टॉर्म बॉईज संघातर्फे आज म्हणजे ज्वाला नागोटणे संघाचा तो खेळाडू आहे मयूर हेंडे, आणि अशा वेळेला प्रतिस्पर्धी संघाला कोणत्या पद्धतीने सामोरे जायचं, कसं खेळायचं, हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज मयूरचा पुढचा चेंडू. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यानंतर एक कॉन्फिडन्स वाढला तर नक्कीच पाहिजे, आणि का नाही वाढणार. हा आत्मविश्वास घेऊन तुम्ही मैदानात जेव्हा जाताना त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाला सुद्धा विचार करावा लागतो. किंबहुना 1 स्टेप अहेड ही नावाची जी पॉलिसी आहे ना, 1 स्टेप अहेड फ्रॉम अपोजिशन, आणि त्या प्रकारची ती पॉलिसी या वेळेला मैदानात रंगवली गेलेली आहे ती गोलंदाजाद्वारे. कारण नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्णय घेतला तो स्टॉर्म बॉईज संघाने क्षेत्ररक्षणाचा. पाचारण केलं फलंदाजीला आयुषी आरोही 11 संघाला, आणि पहिल्या षटकातील पहिल्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाज बाद झाले. साधारण जयेश सर, मला आठवण झाली की चामिंडावासचा तो स्पेल असावा की काय, लसित मलिंगाचा तो स्पेल असावा की काय, की पहिल्याच षटकामध्ये फलंदाजाला बाद करणं हे फार इंटरेस्टिंग असतं ना, की पहिल्याच षटकामधील पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती जर विकेट गेले तर समोरच्या फलंदाजाला सुद्धा थोड्या अंशी का होईना फंबल तो होतो, किंवा त्याच वेळेला त्याचा माइंडसेट बदलतो, बिघडतो. अशा सगळ्याच परिस्थितीला त्यालाही सामोरं जावं लागतं. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतो ना, या वेळेला थोड्या अंशी का होईना गोटी नेम साधण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला. स्टॉर्म बॉईज आपल्या नावाप्रमाणे मैदानामध्ये खेळते. 2 धावा धावफलकावरती. एक धाव अर्थातच धावफलकावरती पाहायला मिळते. 2 गडी बाद 1 ही धावसंख्या धावफलकावरती. सौजन्य आणि कल्पेश घाग ही जोडी मैदानामध्ये, आणि खास करून नजरा असतील ना कल्पेश घागकडे, कारण याच कल्पेशने आयुषी आरोही 11 संघासाठी मॅच विनिंग पारी आपण खेळताना पाहिलेला आहे याला सुरुवातीच्या सत्रामध्ये. आणि त्याच्यामुळे रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आपण जेव्हा भरोशाचे फलंदाज या नात्याने मैदानात उतरलोय ना, तेव्हा तो सेन्सिबल ऑफ द क्रिकेटर किंवा त्याच वेळेला डिपेंडेबल ऑफ द क्रिकेटर, जो काही पारितोषिक आपल्याला मिळणार आहे ते मिळणार आहे, पण त्याच वेळेला परिस्थितीला सामोरं जाऊन खेळण्याची क्षमता दाखवावी लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती केवळ 1 धाव आल्या. 2 विकेट्स अर्थातच मयूर हेंडेच्या नावावरती आहेत, आणि त्याच्यामुळे हे पहिलं षटक स्टॉर्म बॉईज संघासाठी महत्त्वाचं ठरलंय. पारितोषिक आलंय देवकानेचे प्रज्ञेश प्रवीण बामणे यांच्याकडून. हे पारितोषिक असणार आहे. या षटकामध्ये जेवढे षटकार येतील त्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. व्यासपीठावरती उपस्थित मान्य श्री महेंद्रजी गुजर साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान नक्कीच करणार आहोत. मी आयोजक कमिटीला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या सागर दादा आपण नक्कीच स्वागत आणि सन्मान आपल्या आलेल्या मान्यवरांचा आपण व्यासपीठावरती पूर्ण करणार आहोत. महेंद्रजी गुजर साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान स्पर्धेच्या वतीने पूर्ण करण्यात येणार आहे. साहेबांना विनंती आपण या साहेब पुढे हा छोटासा सन्मान आमच्या स्पर्धेच्या वतीने आपला करण्यात येईल. थँक्यू सो मच. आपण वेळात वेळ काढून आला त्या स्पर्धेला आपली शुभ उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. कुणाल कोंडाळकर गोलंदाजीला आलाय. गेल्या 3-4 वर्षामध्ये कुणाल कोंडाळकरने मिस्ट्री बॉलर हे नाव किंवा ही बिरुदावली आपल्या नावावरती नोंदवलेली आहे, आणि ते या मैदानामध्ये 100% 100% खरं करून दाखवलेलं सुद्धा आहे. आणि याच दरम्यान आपल्या व्यासपीठावरती उपस्थित मनसे अध्यक्ष धुळे साहेबांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत.
थोडा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आयोजकांची सूचना आहे की मान्यवर मात्र काहीशा वेळेसाठी आपल्या व्यासपीठावरती आहेत. त्या अनुषंगाने मात्र त्यांचं स्वागत आणि सन्मान करणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच, सर्वांचा आभार. चला पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्सकडे. कुणाल कोंडाळकर बाबत आपण बोलत होतो. गोलंदाजीसाठी आला, संघाचा कर्णधार आहे तो, स्टॉर्म बॉईज संघाचा. आणि जेव्हा नाणेफेकीचा कौल जिंकला त्याने पहिला चेंडू सोपवला होता तो अर्थातच मयूरच्या हातामध्ये. मयूरने पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केल्या, 1 धाव केवळ खर्च केली. आता सौजन्य आणि कल्पेश ही जोडी मैदानामध्ये आहे. 2 गडी बाद 2 ही केवळ संत सावध सुरुवात पाहायला मिळालेली आहे. अर्थात पडझडीनंतरची सुरुवात आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण चर्चा करत होतो की कुणाल कोंडाळकरची गोलंदाजी, मिस्ट्री बॉलर म्हणून गोलंदाज बरेच आपण पाहिले जयेश सर आतापर्यंत, पण त्याच्यामध्ये रोहाच्या मैदानात, खास करून रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये जे काही 7-8 चांगले गोलंदाज पाहतोय ना आपण, त्याच्यामध्ये टॉप क्लास बॉलर मध्ये कुणाल कोंडाळकरचं नाव येतं. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही टॉप क्लास गोलंदाजाला सामोरे जाता, फलंदाजाचा माइंडसेट काय असावा? लुक ॲट द बॉल, नॉट टू द बॉलर. चेंडू सीमारेच्या पार, षटकार. चेक. थँक्यू डीजे. याच दरम्यान कोलाड क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाळाशेठ माबळे यांचं देखील नुकतंच शुभागमन आपल्या व्यासपीठावरती पाहतो. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. देवकाने येथील प्रज्ञेश प्रवीण बामणे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक होतं. आणि कल्पेश घागच्या बॅट मधून निघालेला हा आग ओकणारा फटका आपण पाहिला. हे बॅटल इंटरेस्टिंग असेल. याही वेळेला आपण पाहतोय लॉंग ऑफ सीमारेषेवरती, चेंडू सीमारेषा पार. वेलकम फॉर वन्स अगेन कल्पेश. राहिलो तो बाकी समालोचन करता येणार नाही दादा, एवढी एक विनंती आहे. हा, तर तुमचं 500 5000 असं बक्षीस लावलं तर ते जास्त वेळा आम्ही बोलू. 13 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद, 13 धावा धावफलकावरती. सौजन्य खेळतोय 1 धावेवरती, सुराग खेळतोय 1 धावेवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या खेळामध्ये पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव आली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये कुणालने 12 धावा खर्च केल्यात. जय सर, 12 चेंडूंचा खेळ संपलाय. पॉवर प्ले मध्ये फार काही धावा आलेल्या नाही आहेत, पण जरी या धावा आलेल्या नसल्या तरी सुद्धा एक गोष्ट मात्र महत्वाची आहे की अजूनही 4 षटकं येणं बाकी आहे. आणि आपण ज्या आयुषी आरोही 11 संघाला ओळखतो ना, हा संघ कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. अद्यापर्यंत धावा चेस करणं म्हणजे 70 धावा 80 धावा चेस करणं हा आयुषी आरोही 11चा मला वाटतं आतापर्यंतचा एक असा फेवरेट मोमेंट राहिलेला आहे. कारण क्रिकेटमध्ये मी नेहमी म्हणतो की
सक्सेस इज नॉट अबाउट टू बी द डेस्टिनेशन, इट्स अ सिरीज ऑफ डेस्टिनेशन. तुम्हाला त्याप्रमाणे मैदानामध्ये खेळावं लागतं आणि तुम्ही ज्या वेळेला विनर्स माइंडसेटने मैदानामध्ये खेळताना त्यावेळेला तुमचा तो माइंडसेट तसा असावा लागतो की अपोजिशन काय करेल किंवा विरुद्ध संघ काय करणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला सामोरं जाणार आहे त्याच्याबद्दलचा तर अभ्यास हवा आहे, पण स्वतःबद्दलचा अभ्यास, स्वतःबद्दलचा आत्मविश्वास, स्वतःबद्दलचा क्वालिटेटिव्ह भाग जो काही आहे ना तो सुद्धा आपण कॉन्कर करतो. आपण स्वतः त्याच्यामध्ये दृष्टिकोन ठेवतो की आपल्याला काय आणि कशा पद्धतीने खेळांमध्ये सामोरं जायचं आहे. आणि म्हणूनच ना आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये सर काही इशारा करतात बघा, पाणी घेऊन जा मैदानामध्ये. आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये सुद्धा बघा ना, तुम्हाला बियॉंग बोग आठवत असेल, जॉन मॅकेनरो आठवत असेल, पीट सॅम्प्रॉस आठवत असेल, रॉजर फेडरर आठवत असेल, पेले आठवत असेल, मोहम्मद अली आठवत असेल, दी ग्रेट सचिन तेंडुलकर आठवत असेल, विराट कोहली आठवत असेल, सेरेना विलियम्स आठवत असेल, अशी कितीतरी नावं आहेत. या सगळ्यांचा हा जो असतो ना विनर माइंडसेट असतो आणि ते तिथे म्हणतात की विनिंग इज नॉट अबाउट टू बी द वन काइंड ऑफ द इव्हेंट, इट इज सिरीज ऑफ इव्हेंट. हा सिरीज ऑफ इव्हेंट असणं फार आवश्यक असतं. इथे 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 13 धावा धावफलकावरती आल्यात, आतापर्यंत आपण जिंकत आलेलो आहोत. हा माइंडसेट असणं आवश्यक आहे. बघा तुम्हाला काही अशी उदाहरणं सुद्धा मी देतो की जागतिक मार्केटमध्ये आजकाल टाटांचं नाव घेतलं जातं, जागतिक मार्केटमध्ये रिलायन्सचं नाव घेतलं जातं, जागतिक मार्केटमध्ये HULचं नाव घेतलं जातं, जागतिक मार्केटमध्ये मर्सिडीजचं नाव घेतलं जातं. ही नावं वारंवार आपल्या समोर काय येतात, त्याच्या मागे कारण आहे अ सिरीज ऑफ विनिंग. किंवा त्याच वेळेला विनिंग हा केवळ एक छोटासा इव्हेंट न ठेवता मनामध्ये प्रत्येक वेळेला जिंकणं हा विनिंगची एक हॅबिट डेव्हलप केली जाते. आणि ही हॅबिट डेव्हलप करणं हाच खऱ्या अर्थानं मला वाटतं ना कोणत्याही खेळाचा महत्त्वाचा गाभा असतो आणि त्यातूनच सर्वोत्तम खेळाडू बाहेर येतात. 1998ला ज्या वेळेला विश्वनाथन आनंद चॅम्पियन्स ठरला होता, बुद्धिबळाच्या खेळामध्ये भारताला ग्रँड मास्टर वगैरे या सगळ्या उपाध्यांच्या शब्दांची नवीन नवीन ओळख झाली, त्यावेळेला विश्वनाथन आनंद म्हणाला होता की मला खेळताना एक गोष्ट माहिती असतं की मला स्वतःला हरवता आलं पाहिजे. मी ज्या दिवशी स्वतःला हरवतो त्या दिवशी मी जिंकत असतो. अर्थात मला वाटतं ना या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बरंच काही लपलेलं आहे. विश्वनाथन आनंद काही एका रात्रीत आपल्याला सापडत नाहीये, लता मंगेशकर आपल्याला एका रात्रीमध्ये अर्थातच निर्माण करता येत नाहीये, डॉक्टर CD देशमुख एका रात्रीमध्ये निर्माण झाले नाही. मला वाटतं या रोहाच्या भूमीने अशा अनेक गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि त्याच आता क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळतील. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, स्ट्रॉम बॉईज संघाने प्रतिकार क्षमता उंचावलेली आहे, पण अशा वेळेला थोडासा कोरोनाचा डोस आयुषी आरोही 11ला द्यावा लागेल. पहिला चेंडू याही वेळेला आपण पाहतोय तुषार वाजंत्री या वेळेला गोलंदाजीला आलाय. संघाचा संघमालक आणि कर्णधार अगोदर होता, अर्थात कर्णधाराने दुसरं षटक टाकलं होतं कुणालने आणि आता संघ मालक स्वतः गोलंदाजीला या वेळेला मैदानामध्ये आलाय. चांगली गोष्ट आहे, कारण आपण पाहतो ना की क्रिकेट या खेळाचा आस्वाद लुटताना आपण स्वतः संघमालक होतो. ही गंमत ऑक्शनला बऱ्याच वेळेला बघायला मिळते ना. आज एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच की संघमालक एकाच संघामध्ये आहे. काही वेळेला अशाही गोष्टी होतात की संघमालक वेगळ्याच संघामध्ये जातो आणि अशा गमती जमती होत असतात. पण वळूया पुन्हा एकदा धावसंख्येकडे एक नजर टाकूया. 14 धावा धावफलकावरती आहेत. एस टी पाटी एस टी रक्षण करतोय तो म्हणजेच भास्कर सातमकर आणि भास्करकडे बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे आणि अशा वेळेला त्या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी तो जोडण्याचा प्रयत्न नक्की करेल. त्याची बॅटिंग बघण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणावरती आलेला असतो. जसं आज सागर सम्राट नावे संघाचा सामना जिंकण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी बरेच सारे प्रोत्साहित करणारे पाठीराखे आले होते. वाईट चेंडू आला, पंचांकडून इशारा. धावफलकावरती एका धावेची भर, धावसंख्या पोहोचले 15 पर्यंत. 15 धावा धावफलकर. येस, तुषार वाजंत्री राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेला मोठा फटका खेळला जातोय, चेंडू सरळ लॉंग ऑन सीम आरेषेवरती, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात आणखीन एक फलंदाज बाद.
मास्टर यश पारंगे मैदानामध्ये येतो, संघाचा कर्णधार आहे तो. आज आयुषी आरोही 11 संघाला संघाचा कर्णधार या नात्याने त्याला बरंच काही सिद्ध करावं लागेल, कारण पडझडीच्या परिस्थितीमध्ये सापडलेला पाहायला मिळतो आयुषी आरोही 11 संघ. 4 गडी बाद 15, पण अजूनही 18-2 20 चेंडू येणं बाकी आहेत. अशा वेळेला कर्णधाराला थोडंसं आठवावं लागेल स्टीवोची ती पॉलिसी. स्टीवो नेहमी म्हणायचं की लुझिंग इज नॉट अ क्राईम बट नॉट गिव्हिंग 100% इज ऑलमोस्ट अ क्राईम. तुम्ही तुमचं 100% ज्या वेळेला देत नाहीये ना, तो खऱ्या अर्थानं गुन्हा आहे, आणि खेळाडूने ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी असते. स्लोवर वन, धीम्या गतीचा चेंडू. वाजंत्रीची गोलंदाजी मैदानामध्ये खऱ्या अर्थानं फलंदाजाचा बँड बाजा वाजवणारीच ठरते, कारण समोरच्या फलंदाजाच्या समोर उत्तर कशा प्रकारे द्यावं याचंही अर्थातच त्याला कोडं पडलेलं आहे. कारण तुषार जे काही चेंडू टाकतोय ना, लेग ब्रेक चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर वळणारे चेंडू फलंदाजाला समजत नाहीये. काही वेळेला धीम्या गतीचा, हळुवार गतीचा यश पारंगे थोडं सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. शेवटचा चेंडू आहे, ढकलगाडी पुढे जाऊ द्या, हरकत नाहीये. 1 धाव, थोडा नमस्कार करूया. 3 षटकांचा खेळ संपलाय, 16 धावा धावफलकावरती आल्यात. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 16 धावा. आणि अशा वेळेला आज उपवासाचा दिवस असल्या कारणाने राजू केरकर यांना रिक्वेस्ट आमची वारंवार येते, ती म्हणजे की आमच्यासारखे बसल्यानंतर फक्त एकच गोष्ट आम्हाला हवी असते. बसल्यानंतर शब्दाचा प्रयोग वेगवेगळा असतो, 30-35 आलाय हेही मला माहिती आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये एकच गोष्ट आम्हाला अभिप्रेत असते, आणि ती म्हणजेच की एकच प्याला होऊन जाऊ द्या, तो चहाचा. आणि अशा वेळेला तो पंढरपुरी चहा असेल तर क्या बात आहे, बरोबर आहे. तर दामाजी शेठ मात्रे स्वतः या ठिकाणी येतात. जयेश सर. हॅलो. या बसण्याच्या बाबतीत थोडंसं हस्तक्षेप करेन. बाळा महाबळे आज माझ्या समोर आल्यानंतर या गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो. बसण्याच्या गोष्टीवरून आज मी उल्लेख यासाठी करेन की 31 डिसेंबर आलाय. 31 डिसेंबर आलाय, तुम्ही घरी बसा, तुम्ही हॉटेलमध्ये बसा, झाडावरती बसा, झाडाच्या खाली बसा, परंतु चुकूनही गड किल्ल्यांवरती जाऊन बसण्याची भूमिका तुम्ही 31 डिसेंबरला घेऊ नका. तुमच्यासाठी नसेल, परंतु ते गड किल्ले आमच्यासाठी देऊळ आहेत. 100% आणि या तुमच्या मताशी पूर्णपणे मी सहमत आहे. 18 चेंडूंचा खेळ संपलाय, 16 धावा धावफलकावरती, आणि यश पारंगेच्या बॅट मधून निघालेला यशस्वी फटका. चेंडू सीमा रेषा पार, दे धक्का, खे छक्का. नाहीये, पण येणारे 18 चेंडू माझे असणार आहेत, आणि कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट हे आजवर अनेक वेळेला खेळाने दाखवून दिलंय, आणि आजही आपण पाहतोय त्याचं हे उत्तम उदाहरण आहे यश पारंगे. कुणाल कोंडाळकरच्या गोलंदाजीवर सलग दुसरा घणाघाती प्रहार, आणखीन एक षटकार. सचिन तेंडुलकरचा तो किस्सा या ठिकाणी आठवतोय. तुम्हाला आठवत असेल 2003चा विश्वचषकाचा सामना होता. तिथे भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी 359 धावा चेस करायच्या होत्या. ड्रेसिंग रूम मधलं वातावरण अतिशय खराब झालेलं होतं. अशा वेळेला 300-350 धावा 2003ला चेस करताना वेगळी गोष्ट असायची. ती स्टोरी आपण कंटिन्यू करू पुढे, पण यश पारंगेची बॅटिंग बघूया. फॅन्टॅस्टिक बॅटिंग, 28 धावा. कुणाल कोंडाळकरच्या याही चेंडूवरती सरळ वायडेश मिड विकेट, सीमा रेषा बाहेर, तिसरा षटकार. आज रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ज्या पद्धतीने प्रत्येक सामन्यांसाठी काही स्पेशल असे कॅटेगरी वाईज पर्सन्स बनवले जातात, म्हणजे बोधचिन्ह असतं किंवा त्याच वेळेला सन्मान चिन्ह असतं. इथे सुद्धा आपल्याला मिकी माऊसच्या रूपामध्ये एक समोर
स्कॉट पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे त्याच्या माध्यमातूनच अर्थात खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन केलं जाईल. पण वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे, जिथे 3 चेंडूवरती लागोपाठ 3 षटकार आले. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. जयेश सर, कॅप्टन वर्सेस कॅप्टन हा सामना मैदानामध्ये सुरू आहे. कुणाल कुंडाळकर वर्सेस यश पारंगे. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार आले. स्टोरी नक्की कंटिन्यू करेन सचिन तेंडुलकरची, पण त्याच वेळेला यश पारंगेच्या बॅटिंगचा आनंद घेऊया, बिकॉज इट्स ऑल अबाउट टू बी द एंटरटेनमेंट. चौथा चेंडू यावेळेला फिरवलाय जरूर. कुणाल स्वतः चेंडू खाली जातोय आणि झेलही सुटतोय. याला म्हणतात किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. 3 चेंडूंवरती 3 षटकार आले, जीवनदान मिळाले. यशला नशीब म्हणते की अजून 14 चेंडू येणं बाकी आहे. यश धावफलकावरती 35 धावा लागल्यात मित्रांनो. स्टॉर्म बॉईज संघाच्या विरुद्ध आयुषी आरोही 11 संघाला गरज होती आणि अशा प्रकारच्या वादळी खेळीची गरज आहे, ज्या वेळेला समोर सुद्धा वादळी नावाचा संख्या आहे. या वेळेला आपण पाहतोय आणखीन एक मोठा फटका खेळला जातोय. चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेवरती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल टिपतोय. सुराग या वेळेला बाद होऊन परतणार आहे पावलन मध्ये, जेव्हा समोर झेल टिपला गेलाय तो जगन्नाथद्वारे. मंगेश टेंबे रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. तसं पाहिलं तर मंगेश पहिल्या दिवशी सचिन तेंडुलकरचे फॅन बनून आले होते, म्हणजे ते मोठे फॅन आहेतच. आणि त्यानंतर आज 30 अच्छा चेक करायचं आहे तुम्हाला, पण लाईनवर सर आम्हाला जे अंपायर सांगतील ते फायनल, त्याप्रमाणे माझं स्टेटमेंट असेल पुढचं, त्यामुळे मी थांबलोय. पस्तीस धावा धावफलकावरती झाल्यात. 35 धावा धावफलकावरती झाल्यात. फलंदाज पावलांमध्ये सुद्धा परतलाय, त्याच्यामुळे मला वाटतं आता अंपायर काही डिसिजन देणार नाही, कारण मला वाटतं तिथेच तात्काळ जर मागणी झाली असती तर अंपायरने त्याला येस सर आय ॲग्री फॉर दॅट. आणि खेळाडूने तिथेच थोडीशी दाद मागणं गरजेचं होतं अंपायरकडे. तुम्ही मैदानातून परतल्यानंतर मात्र दाद मागू शकत नाही. एकदा काय तुम्ही पावलांमध्ये गेलात की मग अपोजिट टीमचा कॅप्टनच याच्यावरती मग चर्चा करू शकतो किंवा पंचांना रिक्वेस्ट करू शकतो. कुणाल कोंडाळकर आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. थोडा बॉलिंग, व्हॉट अ फंटॅस्टिक परफॉर्मन्स, आणि कमबॅक केलेला पाहायला मिळाला. पहिल्या 3 चेंडू 3 षटकार आले जरूर, पण पुढच्या 3 चेंडूत केवळ 1 धाव खर्च केली. 1 विकेट कुणाल कोंडाळकरने आपल्या नावावरती नोंदवली आणि आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी सुद्धा केली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धाव फलकावरती, 5 गडी बाद 35. यश पारंगी खेळतोय 6 चेंडूंमध्ये 20 धावांवरती. नरेश त्याला साथ देण्यासाठी आलाय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. तर मगाशी आपण एक स्टोरी सांगत होतो सचिन तेंडुलकरची, की 2003ला रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने 359 धावा बनवल्या. 360 धावांचं साधारण आव्हान भारतीय संघासमोर आलं आणि मग ड्रेसिंग रूम मधला चित्र जे काही होतं ते पूर्णपणे पालटलेलं पाहायला मिळालं की एवढ्या धावा चेस कशा होणार. अशा वेळेला सचिन तेंडुलकरने एकच प्रश्न विचारला होता की आपण प्रत्येक षटकामध्ये साधारण 1 4 मारू शकतो का. सेवाग म्हणाला हो का नाही, 1 4 मारायचा आहे त्यात काय. मग 50 षटकांमध्ये 50 4 मारले तर साधारण धावा होतात 200 आणि चेंडू शिल्लक राहतात 250. म्हणजे तुम्हाला पुढच्या 250 चेंडूमध्ये फक्त 159 किंवा 160 धावा बनवायच्या आहेत. त्या आपल्याला जमू शकतात ना, जमू शकतात. वातावरण चेंज झालं मित्रांनो. मला वाटतं ना हे कॅल्क्युलेशन किंवा त्याच वेळेला क्रिकेटला रिफ्रेम करण्याची ताकद तुमच्यामध्ये असावी लागतं. कोणत्याही आव्हानाला, मी तर म्हणेन क्रिकेटलाच नव्हे कोणत्याही चॅलेंजला रिफ्रेम करता आलं पाहिजे आणि ते रिफ्रेम यश पारंगेने केलंय. 12 चेंडू यश वाट्याचे अजूनही बाकी आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू तुषार वाजंत्रीची जी गोलंदाजी आहे ना,
स्लोअर वन आणि तितक्यात छान पद्धतीने तो चेंडू टर्न घेतोय. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, फॅन्टॅस्टिक. यश पारंगेचं मी यावेळेला कौतुक करेन, कारण आपल्या साथीदाराला तो दम लागेल इतका धावडवतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्याने वसूल केल्या, ज्या ठिकाणी त्याने पाहिलं होतं की आखूड टप्प्याचा चेंडू आहे, जास्त टर्न आउट झाला, पण हरकत नाहीये. चेंडू टर्न होणार, बाउन्स होणार, विकेट तशा प्रकारची आहे, गोलंदाजाला साथ देणारी आहे. पण जे चॅलेंजेस मी या ठिकाणी सर्कमस्टन्सेस म्हणून समजतोय ना, त्यांना पार करण्याची ताकद सुद्धा माझ्याकडे आहे. याही वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू यश पारंगेच्या बॅट मधून निघालेला हा 4था षटकार, ब्रँडेड स्ट्रोक. प्ले मध्ये आपण पाहतोय ना किती ऑफ स्टंपच्या बाहेर बराच शफल झाला होता. तुषार वाजंत्रीचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर येणार हेच त्याने वाट पाहिली होती आणि मग वाट लावून सुद्धा दाखवली. 10 चेंडू येणं अजूनही बाकी आहे. 43 धावा धावफलकावरती लागल्यात, 5 गडी बाद. परत एकदा 5वा षटकार. व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द डे. हा षटकार रे 8 क्या बात है. यश पारंगे जाखमाता वेल्शेस संघाचा खेळाडू आहे. नागोठणे क्रिकेट असोसिएशन मध्ये हा अर्थातच यश पारंगे खेळतो, आपण बऱ्याच वेळेला पाहिलं. आणि आज जेव्हा संघाचा कर्णधार आहे, आयुषी आरोही 11 संघाचा कर्णधार, बघा कर्णधार कसा असावा. 4 विकेट गेल्या होत्या, फक्त 15 धावा धावफलकावरती होत्या. तो बॅटिंगला आला, 18 चेंडू झाले होते आणि अशा वेळेला आता तो पाहतोय 9 चेंडू राहिलेत. हाही फटका जवळजवळ मॅनातून तलवार काढलेलीच होती, घाव घालायचा बाकी होता आणि क्षेत्ररक्षक येस दबाव दडपण बहुत ही बड़ी चीज होती है भैया. गेन बाउंड्री लाइन के हर्षा बोगले नेहमी म्हणतात की इट्स नॉट अबाउट टू बी द सेल्फिश थेअरी बट इट इज ऑल अबाउट टू बी द इंडिव्हिज्युअलिझम. वैयक्तिक आधारित 44 धावांवर पोहोचते. व्हाट अ शॉट वन्स अगेन बाय यश पारंगे. धावांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ 50 धावा तरी पूर्ण करेल का हा प्रश्नचिन्ह ज्यांच्या मनामध्ये होता त्यांनी आता माना फिरवलेल्या आहेत. अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलंय. आता मात्र ही इनिंग संपुष्टात येणार. यश पारंगे बाद होतोय. तुषार वाजंत्री संघ मालक या वेळेला यश मिळवून दाखवतोय. यश आपल्या स्वतःच्या 44 धावा उभारतोय. पण आजचा दिवस लक्षात राहील तो यश पारंगेच्या आयुषी आरोही 11 संघासाठीच्या या महत्वाच्या धावा, ज्या संघाला एक बूस्टर डोस असणार आहेत. आणि हा बूस्टर डोस मी म्हणेन जेव्हा संघ पूर्णपणे अडचणीत सापडला होता, पूर्णपणे डगमगला होता, अशा वेळेला कर्णधाराने दाखवून दिलंय की सामना आपल्या बाजूने झुकवू शकतो आपण, फक्त झुकवण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. वेल प्लेड. यश साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसऱ्यामध्ये महेश जोगळे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेला आहे. मगाशी प्रज्ञेश प्रवीण बामणे यांनी सुद्धा काही षटकारांसाठी पारितोषिक लावलं होतं, तर त्या पारितोषिकांबद्दल नंतर आपण बोलू. पण सध्या आपण धावांवरती नजर टाकूया. 59 5 षटकांचा खेळ संपला आहे. 59 ऑन बोर्ड. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व मध्ये आपण पाहतोय आमच्या सर्व क्रिकेट प्रेमी मित्र परिवाराने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये जेव्हा पहिल्या वर्षाची स्पर्धा झाली त्यावेळेला आपण काही आराखडे निश्चित केले होते की ही स्पर्धा यशस्वी होण्यामागे, म्हणजे खास करून रोहा तालुका म्हटल्यानंतर मानाचा विश्वकरंडक म्हणून धावीर क्रिकेट स्पर्धेकडे आपण सगळेजण प्रेमाने आणि अभिमानाने पाहतो. पण त्या अनुषंगाने आणखीन एक स्पर्धा आपल्याला हवी होती जी रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील असेल, नागोठणे असोसिएशन असेल, शहरी क्रिकेट असेल किंवा त्याच वेळेला चणेरा क्रिकेट असोसिएशन असेल, या सगळ्या असोसिएशन मधल्या बांधलेल्या संघातील चांगल्या चांगल्या खेळाडूंना आणखीन एक वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण करून देईल. रोहा तालुका
प्रीमियर लीग या पर्व दुसऱ्यामध्ये आपण त्याचा आनंद लुटतोय मित्रांनो. कारण पर्व एक मनामध्ये होत असताना अनेक प्रश्न होते, पण या प्रश्नांना उत्तरं आपण हळूहळू शोधत गेलो. काही अंशी थोडी टीका टिप्पणी प्रत्येक गोष्टीवरती होत असतं, त्याच्यात सुधारणा सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि सरते शेवटी नेहमी आपण म्हणतो ना की माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो, शिकण्याचा काहीतरी प्रयत्न करतो. काही चुका होतात, काही गोष्टी अर्थातच आपल्या थोड्या नजरअंदाज होतात, पण त्यातूनही आपण उभारी घेतो. आणि मला वाटतं रोहा तालुका प्रीमियर लीगचं हेच तर खऱ्या अर्थानं यश आहे, जे आपल्या या सर्व क्रिकेट प्रेमी साईनाथ धुळे व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि स्वतः वेलशेत गावचे आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत ते. साईनाथ धुळे अनेक आंदोलन करताना खास करून त्यांच्यासाठी एक डायलॉग मी नक्की बोलेन या वेळेला. यश पारंगेचा एखादा मी पाहिलं नव्हतं साईनाथजी, तुम्ही व्यासपीठावरती आहात, दिलगिरी व्यक्त करतो त्याबद्दल. तुमच्याकडून एक पारितोषिक आले ते पहिल्यांदा अनाऊन्स करतो. साईनाथ धुळे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे यश पारंगेच्या या इनिंगसाठी. त्यांच्याच गावातील खेळाडू आहे आणि गावातील खेळाडूला प्रोत्साहित करण्याचा हा प्रयत्न. वळूया मैदानाकडे. 5 षटकांचा खेळ संपला 59 धावांवरती, पण स्टॉर्म बॉईज शेवटच्या षटकामध्ये आणखीन एका चांगल्या गोलंदाजाला बोलवते. पहिला चेंडू खराब या वेळेला निसटलाय. भैया सरांचा इशारा आलाय की हा नो बॉल असणार आहे आणि त्याच वेळेला 5 धावांचा बोनस सुद्धा मिळणार आहे. चेंडू सीमारेषा पार चौकार. पण पहिला चेंडू हातामध्ये मला वाटतं कदाचित काही वेगळे एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाचा असतो. और समाव वी से दॅट की प्रत्येक खेळाडूचा अलीकडच्या काळामध्ये नवनवीन एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न ते वारंवार करत असतात. शादाब सुमराने सुद्धा असाच काहीसा प्रयत्न केला गेला. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट हा क्षेत्रवेध त्याने तैनात ठेवला. गलीचा क्षेत्ररक्षक सुद्धा होता, पण त्याच वेळेला आता बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षकाला आणलाय. एक कव्हर पॉइंट आहे, जोरात टाकला. खोलात टाकण्यासाठी शादाब सुमरान याच्यासाठी ओळखला जातोय. आलिशान नागोटणे संघातर्फे खेळताना अद्यापर्यंत त्याने अशी गोलंदाजी अनेक वेळेला केले. नागोटणे क्रिकेट असोसिएशन मध्ये त्याने अनेक वेळा केले. रोहा रॉयल संघाकडून खेळायला आला तरी तेव्हा त्याने अशी गोलंदाजी केली. वेगवेगळ्या संघांना प्रतिनिधित्व करताना तो ते करायचा आणि आजही तो मैदानावरती तसंच करून दाखवतोय. हा मात्र ओव्हरपिच दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. जाणीवपूर्वक चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल. फलंदाज चकतोय, चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. 7वा फलंदाज गमावला जातोय आयुषी आरोहीचा. पंढरपुरी चहा दामाजी शेठ मात्रे यांच्याकडून एक थोडंसं टॉनिक पुरवलं जातं आजच्या दिवशी, जेव्हा उपवासाचा दिवस आहे. 7 गडी बाद 64 धावा धावफलकावरती लागलेत. तसं पाहिलं तर जास्त उपवासाची गरज आहे आम्हाला. राजू केरकर, मला अधिक उपवास आपल्याला करावे लागतील, कारण फिटनेसच्या बाबत थोडंसं कमी पडलं गेलं, पण तो फिटनेसची डेफिनेशन आमची वेगळी आहे. हरकत नाही. 7 गडी बाद 64 धावफलकावरती. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शादाब सुमराचा हा चेंडू यावेळेला वाईडेश मिड विकेटला. सेकंड इन रो बाय शादाब सुमरा. आठवा गडी बाद झालाय 64 या धावसंख्येवरती. पण जयेश सर, एका गोष्टीचं विशेष आहे ना की जेव्हा संपूर्णपणे आयुषी आरोही 11 संघाचा डाव कोलमडला होता, अशा वेळेला त्या 44 धावा, आपण म्हणतो ना तो बूस्टर डोस असतो, नवसंजीवनी देणारा डोस असतो, तो महत्वाचा होता. यशने त्या धावा बनवलेल्या आहेत. कारण ज्या तुम्हाला प्रतिस्पर्ध्याला टार्गेट देण्यासाठी धावा आवश्यक असतात ना, त्या 60+ मला वाटतं इनफ आहेत. आणि यश पारंगेंचा तो अटॅक फार जबरदस्त आहे आयुषी आरोही 11 संघाचा. शादाब सुमराने लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती तो आहे.
शादाब यासाठी ओळखला जातो. म्हणून पहिला चेंडू जेव्हा त्याच्याकडून खराब आला, खराब हा शब्द जाणीवपूर्वक मी कुठल्या गोलंदाजासाठी वापरत नाही, पण शादाबसाठी मी नक्की वापरतो. कारण मी जो शादाब सुमराला ओळखतो, आज नव्हे तर गेली 15 वर्ष त्याचं क्रिकेट फार जवळून पाहिलेलं आहे. त्याचा स्पीड, त्याची ॲक्युरेसी, त्याचा लाईन आणि लेंथवरचा कंट्रोल, या सगळ्या गोष्टी एक मेकॅनिझम आहेत. यावेळेला जाणीवपूर्वक फुलटॉस दिला, पण तो डीप कव्हरला क्षेत्ररक्षक त्याने कैनात गेलाय आणि एकेरी धावाने धावसंख्या वाढून पोहोचणार आहे ती 65 पर्यंत. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहे. प्रतीक गासे आणि राज ही जोडी मैदानावरती. 65 ऑन बोर्ड. माननीय श्री कादिरभाई रोगे साहेबांचं इथं नुकतंच आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालं. त्याच्या समवेत जर पाहिलं तर माननीय श्री सरफराजभाई बंदरकर साहेबांचं देखील आपल्या व्यासपीठावरती नुकतंच शुभागमन आहे. बघा, मान्यवरांचं स्वागत देखील चांगल्या फटक्याने आपल्याला पाहायला मिळतं. गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. यस कॉम्बॉक्स. ऑन बोर्ड. 69 धाव फलकावरती. कादिर भाई, सरफराज भाई व्यासपीठावरती उपस्थित झाले आहेत. भाई क्रिकेट क्लब रोहा, ज्याने पहिली संधी मला रोह्यामध्ये समालोचनाची दिली, ते आजही दिवस आठवतात. मंतरलेले दिवस. आणि शादाब सुमराच्या शेवटच्या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद असल्याचा. 69 धाव फलकावरती. यश पारंगेला जे हवं होतं ते मात्र त्याने स्वतः करून दाखवलं. 70 धावांचं टार्गेट ठेवलं जातं जयेश सर. मला वाटतं हे इनफ टार्गेट आहे एक चांगला बॅटल आपल्याला पाहण्यासाठी. 69 धाव फलकावरती झालेल्या असताना कौतुक होईल ते सगळ्याच गोलंदाजांचं, खास करून मयूरचं, ज्याने पहिल्या षटकात केवळ 1 धाव खर्च केली. मग कुणाल कोंडाळकर गोलंदाजीला आला, त्याने 12 धावा खर्च केल्या. तुषार वाजंत्रीने पहिलं षटक चांगलं टाकलं होतं, पण 4थं आणि 5वं षटक ते लवकर विसरण्याचा प्रयत्न करतील. कारण दोघंही काही गोष्टी असतात आयुष्यामध्ये ज्या लवकर विसराव्या असं आपल्याला वाटत असतं. आणि म्हणूनच दी ग्रेट सुनील गावस्कर म्हणतात की फॉरगेटिंग इज अन आर्ट. तुम्हाला मागच्या चेंडूवर, मागच्या सामन्यात, मागच्या षटकात काय झालंय ते विसरायचं असतं आणि तसंच पुढे चालायचं असतं. खेळ हा मित्रांनो असाच खेळायचा असतो. वर्तमानात तुम्हाला सर्वस्व झोकून द्यावं लागतं आणि तिथूनच भविष्याचं स्वप्न रंगवावं लागतं. ज्या वेळेला रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं रंगलंय, पहिले 2 संघ, आई सासाईवाली तुलसी फायटर्स हा संघ 72 धावा चेस करू शकला. सागर सम्राट नावे संघ 68 धावा त्यांनी सहज चेस केल्या. आता स्टॉर्म बॉईज संघ धावा चेस करणार की आयुषी आरोही 11 त्यांना खिंडीत गाठणार. हे फक्त उत्तर वेळ देणार आहे आणि वेळ प्रत्येकाची बदलते. म्हणूनच आपल्याला पाहायचं आहे की येणारी वेळ कोणाची असेल आणि कोणाकरिता असेल. अर्थातच समालोचनाची वेळ मात्र बदलण्याची तयारी झाली. मी घेऊन चालतो आपल्याला माझे साथी समालोचक मित्र जयजी भोसले यांच्याकडे. पण तत्पूर्वी रोहा तालुका प्रीमियर लीग मधले सर्व क्षण आपण पाहतोय ड्रोनच्या द्वारे. अर्थातच सर्व चित्र या ठिकाणी कॅमेरामध्ये कैद केले जातात. आणि आमचा टॉस का बॉक्स असेल किंवा त्याच वेळेला रसिक प्रेक्षकांची जी अलोट गर्दी या मैदानात आजच्या दिवशी सुरू झालेली आहे, त्या सर्वांसमवेत आम्हाला सुद्धा कॅमेरामध्ये कैद केलं जात आहे. आज शेवटी दिसलो. माझी पत्नी आणि मुलगी नक्कीच खुश असेल की समालोचनाला गेले ते आज दिसलात. 2 दिवस फक्त आवाज ऐकतोय, त्याबद्दल सुद्धा ड्रीम्स क्रिकेट तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तेवढंच नव्हे तर बायकोला एक समाधान तरी होईल की आवाज ऐकला, आता दिसले सुद्धा. तर धन्यवाद ड्रीम्स क्रिकेट. तुम्हाला सुद्धा या गोष्टीवरती लाईक आणि सबस्क्राईब करायला काही हरकत नाहीये. जे घर बसले ऐकत असतील, पाहत असतील, त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. ओव्हर टू जयजी भोसले. थँक्यू सो मच. कृष्णाजी बकारदार साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि आयोजकांच्या वतीने आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान नक्कीच करणार आहोत. एक कंदे समर्थक आहेत सातत्यानं. मात्र आपल्या विभागामध्ये कुठेही सामने असो, मात्र बाबांची उपस्थिती मात्र महत्वाची आपल्याला तिकडे पाहायला मिळते. त्यांचं नुकतंच शुभागमन झालं. वेलकम. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. माननीय श्री कादिरजी रोगे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि कादिरबाईंचं स्वागत आणि सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती नक्कीच पूर्ण करणार आहोत. राजू वाघमारे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते बाय बाय ट्रॉफीचे प्रणेते कादिरबाईंचं आपण स्वागत आणि सन्मान नक्कीच आपल्या व्यासपीठावरती पूर्ण करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे सरफराजभाई बंदरकर साहेबांचं देखील आपण आपल्या व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान कंप्लीट करणार आहोत. आयोजकांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते पुन्हा एकदा हा स्वागत आणि सन्मान करायचा. तुषार दादांच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान पाहतोय.
थँक्यू सो मच भाई, आपण आला त्या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपला खरंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद संदीप जगे सर, धन्यवाद प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकत होतो. एक पाऊल रोहा तालुका क्रिकेट, रोहा तालुक्यातील युवा खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी गतवर्षी प्राप्त झालेल्या अभूतपूर्व यशानंतर दुसरे पर्व आणि त्यावरती रोहेकरांना असणारे हे गर्व रोहा तालुका प्रीमियर लीग 2023 दुसरं पर्व आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे या लक्ष्याचा पाठलाग करतात. 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती सौजन्य गोलंदाजी मार्कवरती येतोय, तर भास्कर आहे स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईक एंडवरती जगन्नाथ. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जिथे स्ट्रॉंग बॉईज या टीमने एक मोठं लक्ष समोर ठेवलं. स्ट्रॉंग बॉईज या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिला बॉल सौजन्य, पहिला चेंडू खोला टाकला उजव्या यष्टीच्या बाहेर. यॉर्क लेनचा हा चेंडू पाहायला मिळतोय. अर्थात अशा रीतीची गोलंदाजी सौजन्यकडून पाहायला मिळाली. अगदी चांगल्या धाटणीची गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. लॉंग वरचा त्याचा असणारा रनअप, त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, परंतु शेवटच्या क्षणाला फलंदाजाचं बॅटरचं त्याच्या मनी एक चित्र उद्भवतं आणि कशा धाटणीचे तो स्ट्रोक खेळू शकतो याचा पुरेपूर अभ्यास करून तो चेंडू डिलिव्हर्ड करत असतो. अशा धाटणीचा हा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा सौजन्य पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. भास्कर साडी मिस टायमिंग राहिला क्षेत्ररक्षक चेंडूवरती. वॉट कॅच आजच्या दिवशी यश पारंगे आणि केवळ यश पारंगे, जिथे पाहावं तिथे हे नाव आणि हे वादळ घोंगावतंय. पहिला खेळाडू होतो येथे बाद. रिप्ले मध्ये काय कॅच होता. राजीव गांधी उद्यानातील चित्यांना सुद्धा आज मात्र हेवा वाटला असेल असा धावला यश पारंगे आणि विरुद्ध दिशेने जात असताना त्याने झेल टिपला. राणा मोरेने सांगितलं की या कॅच साठी माझ्याकडून कॅश प्राइजेस असेल 300 रुपयाचं. काय कॅच झेललाय आज यश पारंगेने. आपला सर्व गुण संपन्न आपण आहोत. मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर आपण ऍज अ कॅप्टन म्हणून चांगल्या रीतीने प्रदर्शन करणं गरजेचं राहतं आणि कॅप्टन सर्वाती परिप्रयत्न करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चांगल्या रीतीचा झेल त्याने टिपला. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू बाद झाला. पहिला संजय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. संजय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संजय सातमकर मैदानावरती दाखल झालेला 3ऱ्या क्रमांकावरती. अगदी लवकरच बॅटिंग त्याच्या वाट्याला आली आहे. तो बॅटिंगसाठी सज्ज झालेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये सौजन्याला यश प्राप्त झालं आणि पहिल्या बॉलवरती त्याने जिथे षटकामध्ये खेळाडूला बाद केलं होतं. बॅटची आउटसाइड एज थर्ड मॅनला आउटफील्ड फास्ट आहे. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाव मिळतील त्याच्यावर. चौकार. संधी मिळेल तुलाही, तू हिरमसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस, फक्त तू खचू नकोस. संजय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळाला. बाची थर्ड मॅनला घेतलेली एज आणि चौकार आलाय. पुढचा बॉल इनसाइड आउट, डी बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दॅट इज अ ग्लोरियस स्ट्रोक. आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा षटकार. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 10 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला आकर्षक, वन्स अगेन चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती, नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती 14 खेळाडू बाद झाला. एक चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संजयने केली आहे. हाफ ट्रॅकर बॉल वरती चौका ठोकला. यावेळेला बॅटची आउटसाइड थर्ड मॅनला वन्स अगेन. चेंडू मात्र सरळ रावलत असताना हा आलाय नशिबाचा संजीवनी देणारा चौकार. षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. 70चा पाठलाग चालू. 18 धावा धाव फलकावरती आहेत. भाई संघाच्या सर्व व्यासपीठावरती आहेत आणि दोन भाई असे होते की या रोहा तालुक्यामध्ये की चांगले क्रिकेट नेहमीच खेळायचे, जिथे योगेश गंभे आणि त्याच वेळेला दीपक गंभे एकाच भावाने चेंडू आणला. अर्थात जिथे आपण पाहिलं ना, या गंभे बद्दलची आठवण झाली. मी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट अशी करतोय, लक्ष वेधेन की ज्या ज्या खेळाडूंनी फॉर्म भरला होता RTPL मध्ये, यांना कोणाला संधी मिळू शकलेलं नाहीये, जे अनसोल्ड राहिलेत त्यांच्या माहितीसाठी की आपल्याला टी शर्ट दिल्या जाणार आहेत आणि त्या टी शर्ट आजच्या दिवशी दिल्या जातील. उद्याच्या दिवशी हे काउंटर्स क्लोज आहेत. त्यासाठी आपण ज्यांनी फॉर्म भरलात, अनसोल्ड राहिला आहात, आपला टी शर्ट कृपया कलेक्ट करा. आणि त्याच वेळेला इम्पॉर्टंट अनाउन्समेंट अशी देखील आहे की या मॅच नंतर केला जाणार आहे बॉल आउट. 3 संघ येतील, 3 संघांमधील 5-5 खेळाडूंची यादी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांचा बॉल आउट होणार आहे. अगदी प्रत्येक विकेट गोलंदाजी मार्कवरती यश पारंगे आला आहे आणि यश पारंगेच्या प्रत्येक विकेटसाठी राणा मोरेकडून 200 रुपयाचा कॅश प्राइजेस असणार आहे. बक्षिसांचा वर्षा होतोय. 18 धावा धाव फलकावरती आहेत. 18 लकी आहे आकडा तितकासा राहिला विराट कोहलीसाठी. तो म्हणाला की सुरुवातीपासूनच हा नंबर मला मिळाला आणि तो प्रदान करत असताना मी धावा बनवू शकलो आणि तदनंतर पुढे मला तो आत्मविश्वासाने नंबर पाहायला मिळाला. परंतु 18 डिसेंबरला त्याच्या बाबांचं निधन झालं होतं. खोलवा टप्प्याचा हा चेंडू जिथे ऑफ ड्राय करत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला को इन्सिडेन्स असाही घडला की 18 ऑगस्टला क्रिकेटमध्ये त्याने डेब्यू देखील केलं होतं. ही देखील अगेन्स्ट श्रीलंका ही देखील महत्वाची बाब राहिली. 1 धाव आली. संघाची धावसंख्या 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. 19 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. येणारे 29 बॉल आणि 51ची आवश्यकता. 29 चेंडू आणि 51 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेटमध्ये क्षणोक्षण महत्वाचे राहतात, कारण सामना कधी कोण जिंकेल याचं भाकीत आपण करू शकत नाही. कारण आपण पाहिलं ना, याआधी जी काही पहिला सामना पाहायला मिळाला, पहिल्या मॅच मध्ये एक मोठा लक्षाचा पाठलाग करत असताना आई सासाईवाली तुलसी फायटर्स या टीमने विजय जरूर मिळवला. परंतु अगदी 6 षटकांच्या मॅचला 5 षटकांचं बनवलं होतं तेजस नरेने. येथे ड्राय केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळाली 1. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी एकाने भर. धाव फलकावरती एकाने धावफलक 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. आत्मविश्वास चांगला असावा लागतो आणि या आत्मविश्वासाच्या जोरावरती आपण विजय निश्चित मिळवू शकतो. मला आठवण होते की एका क्षणाची, कारण जिथे इतिहासामध्ये अशा अनेक गोष्टींची नोंद आहे की त्यासाठी आत्मविश्वास हा इम्पॉर्टंट राहिला होता. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न काय करताय यश पारंगे. डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न त्याने केला होता, परंतु एक चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात आली. 21 आहेत. आत्मविश्वासाचा विचार जर का आपण केला ना, मला ब्रॅड हॉग आठवतो. ब्रॅड हॉगने 2006 साली सचिन तेंडुलकरला बाद केलं. बादच नव्हे तर त्याने त्रिफळा उद्ध्वस्त केला होता सचिन तेंडुलकरचा. परंतु ज्या वेळेला त्याने बाद केलं ना सचिन तेंडुलकरला, त्याच वेळेला आपण पाहिलं अगदी व्हेरी नेक्स्ट बॉल ज्या वेळेला मॅच संपली त्यावेळेला ब्रॅड हॉक त्याच्या जवळ गेला. त्याला म्हणाला मला ऑटोग्राफ पाहिजे तुमचा, कारण मी माझ्या आयुष्यातली एक महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे. सचिन तेंडुलकरने त्यावेळेत एक सुंदर ओळ लिहिली होती. हा बॉल खोलवा टप्प्याचा पाहायला मिळाला. स्वीपर कव्हरला खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा मिळेल. 22 धावा धाव फलकावरती आहेत. सचिन तेंडुलकरने मित्रांनो त्यावरती लिहिलं इट्स विल नेव्हर विल बी हॅपन अगेन. माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा ही गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये कदापि घडू शकणार नाही. तब्बल 33 वेळेला ब्रॅड हॉक त्याच्या समोर आला, परंतु सचिन तेंडुलकरचा हा अति आत्मविश्वास नव्हे तर त्याच्याकडे असणारा आत्मविश्वास, त्याने तो रिप्ले पुन्हा पुन्हा पाहिला. आत्मविश्वासाने पुन्हा पुन्हा त्याने प्रॅक्टिस केली आणि ब्रॅड हॉकला कदापि तो आउट झाला नाही. हा आत्मविश्वास असणं गरजेचं. खोलात टाकलेला हा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव निश्चित मिळेल. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. 23 आहेत. या मॅच मध्ये देखील आत्मविश्वास असणं गरजेचं राहणार आहे. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संजय आणि जगन्नाथसाठी देखील या षटकामध्ये केवळ 5 बॉलवरती 5 सिंगल दिल्यात. यश पारंगे ऑन अ स्क्रीन आपण पाहतोय.
दर्जेदार गोलंदाजी बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून 44 धावांची एक कॅप्टन नॉक देखील आली होती. यावेळेचा बॉल सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव, षटकार. कोणती जावा धाव फलकावरती आहे. एक खेळाडू बाद झाला. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. करंट रन रेट 14.50, आस्किंग रन रेट 10.25 च्या सरासरीने आणि आवश्यकता असेल ती या मॅच मध्ये या 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अर्थात सामना आता मात्र उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. नीड पाहतो आपण 24 बॉल आणि 41 ची आवश्यकता. 24 चेंडू 41 धावा. पहा सामन्यामध्ये जशाच तसे प्रत्युत्तर दिले जात आहेत. ठोसा प्रति हल्ले इथे चढवले जात आहेत, कारण इथे प्रत्येकाला जिंकायची आहे. ही स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे, अभिमानाची आहे आणि ही स्पर्धा प्रत्येकाला जिंकायचीच आहे. या आत्मविश्वासाने हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेले पाहायला मिळालेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क मध्ये पाचारण करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल अर्थात पाहायला मिळेल. पहिल्या 5 बॉलवरती यश पारंगेच्या सिंगल्स आल्या होत्या, परंतु 6व्या बॉलवरती षटकार आला आणि हा आत्मविश्वास जगन्नाथचा दुगिनीत झालेला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या संजयच्या बॅटमधून षटकार आला होता. ऋषभ कोडेला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल होत असताना पाहतोय. ऋषभकडे आता मात्र एक आशेचं किरण म्हणून पाहिलं जाईल. विकेट्स आवश्यक राहणार आहेत. दोन्ही एकाच विभागामधील खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. जगन्नाथ त्याच्या विभोक्ष ऋषभ कोडेला आपण गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालेला पाहतोय. कुडली गावचा असणारा जगन्नाथ यावेळेला कमी गतीने पाहायला मिळालेला हा चेंडू काय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी गुंगीचा औषध घेऊन आला होता की काय हा बॉल. पडल्यानंतर गुंगारा दिला बॅटर्सला आणि गुंगारा दिला यश यांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षकांना देखील. धाव मिळाल्या त्याच्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. सांत्वन दुःखाचं करतो यष्टी रक्षक, परंतु इथे चौकार आलाय. बॅटची आतली कड घेत असताना येणारा हा चौकार पाहायला मिळाला. अर्थात संघाची धावसंख्या 33 वरती. एक खेळाडू बाद झाला. 3रे षटक. ऋषभ पुन्हा एकदा कमी गतीने पुन्हा एकदा बॅकफुटला आले. कट केला होता. त्या ठिकाणी एक चिकी सिंगल पुन्हा एकदा अर्जित करण्यात येत असताना एक मुभा होती दोन्ही बॅटर्सला. क्षेत्ररक्षण खराब झालं. एक सिंगल घेण्याची आणि ती तिथे अर्जित करण्यात आली. आपण नेहमी म्हणतो ना, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. या मॅच मध्ये प्रयत्न चांगले असावे लागतील. 70चा पाठलाग करायचा अर्धा पल्ला गाठलाय. 36 ची आवश्यकता मॅच मध्ये अजूनही आहे. सामना अजूनही समांतर स्थितीमध्ये आहे. 50-50 चान्सेस. दोन्ही बाजूला सामना झुकू शकतो. क्रिकेटचा खेळ क्षणोक्षण बदलत राहणारा आणि क्षणोक्षण पारड्या झुकवणारा. शेवटचा बॉल पर्यंत प्रिडिक्शन फेल असणारा हा खेळ. उजव्या यशीच्या बाहेर कट केलाय. ओव्हर द पॉइंट. चेंडू सरळ रावलत असताना सीमारेषेच्या बाहेर चौकार. आठ बॉल आणि 30 धावसंख्येवरती संजय नॉट आउट खेळतोय. काय बॅटिंग केली आहे. कलात्मकतेचं दुसरं नाव. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. आतली कड घेत असताना डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय. एकेरी धाव इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाली. 39 बनल्यात. 39 धावा धावफलकावरती आहेत. पार्टनरशिप 39 धावसंख्येची आहे दोन्ही बॅटर्स कडून. 5 बॉल आणि 8 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय जगन्नाथ आणि संजय. 9 बॉल आणि 31 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. पहिल्या विकेटसाठी या दुसऱ्या विकेटसाठी 39 धावसंख्येची पार्टनरशिप पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल
आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल. हे अस्त्र आणि ब्रह्मास्त्र बाहेर काढलं असंच म्हणता येईल. व्हेरिएशन आणि व्हरायटीचं समय साधणारी गोलंदाजी. आपण खऱ्या अर्थानं आपल्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत आणि ते बाहेर काढावे लागतील, कारण या ठिकाणी 100% कमिटमेंट आपली योग्यरित्या राहणार आहे. 19 चेंडू आणि 31 ची आवश्यकता मॅच मध्ये अजूनही आहे. येणारे 19 बॉल आणि 31 धावा. हा सामना यदा कदाचित तितकासा महत्वाचा आहे आणि परफॉर्मन्सही महत्वाचा. कट केला, बाकफुटला येत असताना चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने खेळलेला हा चौकार. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आहे. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 70चा पाठलाग करायचा होता. सामन्यामध्ये कलाटणी मिळाली आहे. या धावा संख्येची लयलूट करण्यात आली आहे. 14 धावा आल्या या तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या अर्थात 18, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 14. आदरणीय भरतराजे देशमुख साहेब पुणे जिल्ह्याचे सहकारी देखील आहेत आणि त्यांना सहकार अधिकारी आहेत आणि त्यांना विनंती करूयात की आपणही व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. साहेब आपण आदरणीय तेजस्वी नरेश साहेब यांना विनंती करूयात की व्यासपीठावरती या साहेबांचा मान्यवरांचं आगमन होत असताना आणि ज्यांचा यथोचित मान सन्मान आपण करूयात. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 70चा पाठलाग करायचा होता. होत्याचं नव्हतं करून टाकणारा क्रिकेटचा खेळ, अनप्रेडिक्टेबल गेम म्हणून ज्या खेळाला पाहिलं जातं. 43 धावा धावफलकावरती आहेत. 1 खेळाडू बाद, 9 चेंडू आणि 31 धाव संख्येवरती संजय नॉट आउट खेळत असताना पाहायला मिळालाय. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच इतिहास घडवत असतो. इतिहास घडवला जाईल का या मॅच मध्ये, जिथे घाम गाळावा लागणार आहे या दोन्ही संघांना, कारण या सामन्यात जशाच तसं सडेतोड प्रत्युत्तर देणारे हे दोन्ही संघ आहेत. समोरच्या संघामध्ये तितकासा तुल्यबळ ताफा पाहायला मिळालाय, कारण संघाचा संपूर्ण आता फौज फाटा सुसज्जित करण्यात आलाय. ही मॅच तितकीशी चांगल्या रीतीने पाहायला मिळेल. घाम गाळावा लागेल. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, जो पानी से नहाते वह केवल लिबास बदलते है, जो पसीने से नहाते वो इतिहास बदलते. आज इतिहास बदलावा लागेल का? गोलंदाजी करणाऱ्या टीमला कमबॅक करणं गरजेचं राहणार आहे या मॅच मध्ये, कारण सामना आता मात्र दूर निघत चाललाय. जिथे आपण पाहिलं तर येणाऱ्या 18 बॉल आणि 27 ची आवश्यकता आहे. कमबॅक करण्यासाठी यश पारंगेला पुन्हा एकदा आपला ड्रीम स्पेल हाताळावा लागेल. विकेट मिळवाव्या लागतील. प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करणारी गोलंदाजी करावी लागेल. अर्थात इथे विकेट मिळवेल का कर्णधार, तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. आज जे करायचं आहे ना ते स्वतःलाच करायचं आहे. हा मनाशी आत्मविश्वास त्याला बाळगावा लागेल आणि त्या धाटणीची गोलंदाजी देखील करावी लागणार आहे यश पारंगेला. तो दाखल होत असताना गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. आपल्या फिटनेसच्या जोरावरती, आपल्या चपळतेच्या जोरावरती अनेक वेळेला चांगल्या दर्जाची गोलंदाजी आणि अगदी त्याच वेळेला फलंदाजी करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यश पारंगे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल लोड फुलटोजा ऑन साइडला खेळला. वेगवान स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आला. एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी एकाने भर धावफलक वेगाने पुढे. 44 धावा धावफलकावरती आहेत. करण रंडे 13.89 सरासरीने धावफलक इथे पाहायला मिळाला. अर्थात या 70चा पाठलाग करत असताना आस्किंग रन केवळ 9.18च्या धावगतीने धावा हव्यात. चांगल्या दर्जाची बॅटिंग आणि एंटरटेन करणारे क्रिकेट आज सुभा आम्हाला वेळ लावून सोडणारं पाहायला मिळालं. यश पारंगेसाठी आपण इतकंच म्हणू शकतो की तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाश उंच उडायची, गड्यात तयारी ठेव म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. स्वतःला झुकावंही लागेल आणि नडावंही लागेल, कारण या मॅच मध्ये पुन्हा पुन्हा या सामना येणार नाही आहे. 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. दहावीर महाराजांच्या आशीर्वादाने या क्रीडांगणावरती होणारी स्पर्धा म्हणता येईल, परंतु पुढच्या वर्षी या क्रीडांगणावरती ही स्पर्धा होईल की नाही हा एक संभ्रम आहे. अर्थात इथे जिंकावा लागणार आहे. खोलवा टप्प्याचा हा चेंडू ऑन ड्राय करत असताना डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. या स्पर्धा प्रत्येकाला जिंकायची आहे, कारण दहावीर महाराजांच्या अगदी समोर असणार आहे क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती जिथे प्रत्येकाला जिंकावं लागेल. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्यासाठी एक मोठं क्रीडांगण उभं होत आहे. तिथे येणाऱ्या स्पर्धा होऊ शकतील यदा कदाचित, परंतु ही स्पर्धा तितकीशी इम्पॉर्टंट आहे. पुढचा बॉल
लोअर फुल टॉस डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वरती खेळतोय. आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम करतो. संजय हेच सांगण्याचा प्रयत्न त्याचा राहिला. उजव्या एसीच्या बाहेर एसी रक्षकाचा वेध घेतला. यश पारंगेने कमबॅक केलंय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि हे खऱ्या अर्थानं परिपक्व आणि चांगल्या गोलंदाजाची निशाणी आहे. त्याचं कमबॅक हे चांगलं राहिलं. अर्धशतक संघाचा कंप्लीट झाला. 51 धावा धावफलकावरती आहे. 70चा पाठलाग चालू आहे. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना स्ट्रॉंग बॉयज टीम. आयुषी आरोही 11 या टीमच्या अगेन्स्ट मोठं लक्ष. खोलात टाकलाय. डाऊन टू ग्राउंड केला. ओव्हर द बॉलर हे क्षेत्ररक्षक आहे. एफर्ट चांगल्या धावा रोखण्याचा प्रयत्न झाला. धावा इथे मिळत असताना पुन्हा एकदा जीवाच्या आकांताने चालू असणारा आटापिटा धावा धाव मैदानाच्या आतमध्ये. धाव मिळाल्या त्या दोन संघाची धावसंख्या 2 ते बदलत असताना 53 आहे. 13 बॉल आणि 40 धावसंख्येवरती संजय नॉट आउट खेळतोय. एक ब्रिलियंट इनिंग त्याच्या माध्यमातून साकारली गेली आहे. संघासाठी इम्पॉर्टंट असणारा हा नॉक जिथे विषय गंभीर असताना तो खंबीरपणे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि चांगल्या दर्जाची बॅटिंग करतोय. 13 बॉल 40 वरती तो नॉट आउट खेळतोय. 8 बॉल आणि 13 धावसंख्येची खेळी जगन्नाथने साकारली आहे. यश पारंगे दुसरं षटक आता तो 21 धावा त्याने खर्च केल्यात. एक झेल किंबहुना 44 धावांची इनिंग वगळता यावेळेला बागफुटला कट केलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वॉट अ स्ट्रोक. 14 बॉल आणि 46 वरती संजय नॉट आउट खेळतोय. 70चा करायचा पाठलाग. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 14 आणि चौथ्या षटकामध्ये 16 आल्या. 59 ची भागीदारी देखील झाली आहे. पार्टनरशिप आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, परंतु संजयची बॅटिंग साठी अगदी टाळ्या व्हायला हव्यात. येणाऱ्या चेंडू तुमच्याकडे असतील त्या अर्थातच 12 बॉल मध्ये 11ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 11ची आवश्यकता. सामना होता कुठे, आला कुठे. क्रिकेटचा हा खेळ पल में माशा पल में तमाशा. रंकाला राजा आणि राजाला रंक. कधी क्रिकेटचा खेळ बनवेल ना याचा मात्र नेम नाही आहे. आणि या खेळामध्ये अनेक प्रेडिक्शन फेल आहेत. अनेक वेळेला म्हणतो ना आपण वेळ प्रत्येकाची येते, वेळ बदलायला वेळ लागत नाही. इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. या कपड्यांनी आपल्यावरती राज्य, जे कपडे परिधान करून ज्यांनी आपल्यावरती राज्य केलं ना, सध्याच्या घडीला किल्ल्या गावामध्ये बँड वाले पण ते डीजे ते ड्रेस कोट्स घालून बँड वाजवतात. अर्थात एकंदरीत विचार केला तर वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. इथे मैदानाच्या आतमध्ये वेळ बदलायला वेळ लागणार नाहीये. 12 बॉल 11ची मॅच बनू शकते. आत्मविश्वासाने अचूकतेने गोलंदाजी करावी लागेल. विकेट प्राप्त कराव्या लागतील. फिल्डिंग करणारी टीम आपण आयुष आरोही 11 या टीमकडे पाहतोय. स्ट्रॉंग बॉईज काय बॅटिंग केली आहे. अगदी निष्णात किंबहुना अगदी मी म्हणेन ना की या खेळाडूला ज्या पद्धतीने संजयने बॅटिंग केली आहे ना, हा स्ट्रॉंग झोन आहे. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर, पॉइंट या क्षेत्रामध्ये त्याने ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे. 14 बॉल 46 वरती तो नॉट आउट खेळतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर अगदी एक वेळ असा होता की ज्या वेळेला VVS लक्ष्मण ऑस्ट्रेलिया संघ आहे आणि त्याला सांगितलं की झोपेतून उठून बॅटिंग कर. ऑस्ट्रेलिया संघ समोर तुझे अपोजिट आहे. तो उठायचा, द्विशतक ठोकायचा, शतक ठोकायचा, अशा रीतीने बॅटिंग करायचा. परंतु आज संजयला सांगितलं ना, गुडलेन स्पॉट वरती बॉल आहे, उजव्या हस्तीच्या बाहेर आहे, तू मोठा स्ट्रोक खेळून दाखव. तो लिलया मारू शकतो. तो लिलया डीपॅक्सच्या कव्हरला षटकार किंवा चौकार मारू शकतो. आज त्याचा आविर्भाव त्या रीतीचा आहे. चांगल्या धाटणीची बॅटिंग त्याने केली आहे. मैदानाच्या आतमध्ये मनमुराद मनसोक्त आनंद लुटलाय त्याने आपल्या स्वतःच्या बॅटिंगचा. येणारे 12 बॉल 11ची आवश्यकता. 59 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल 11ची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज ऋषभ. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेट डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. वेगाने टाकलेला हा चेंडू. आत्मविश्वास इथे पुन्हा एकदा पाहायला मिळेल, कारण सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकतो. रन बॉल इक्वेशन सिच्युएशन पाहिली तर 59 ला 1 आहे, परंतु इक्वेशनचा विचार केला ना तर रन बॉल राहिलाय. 11 बॉल 11.
कमी गतीने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. प्रेशर क्रिएट करू शकतो, विकेट मिळवाव्या लागतील. सामना अजून संपलेला नाहीये, कारण मी अजून जिंकलेला नाहीये. हा विचार आपण इथे मैदानाच्या आतमध्ये करायला हवा. परिंदों को मिलती है उनकी मंजिल, ये पहले उनके पर बोलते हैं. जमाने में वही लोग रहते खामोश जिनके हुनर बोलते हैं. या खेळाडूचे हुनरबाज चांगला आहे हा खेळाडू अर्थात रिषभ. कमी गतीने टाकला बॅटच्या स्टिकरला, चेंडूला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. संजय अगदी संयमाने सुरुवातीला खेळला, स्थिर स्थावर झाल्यावरती आक्रमक खेळ त्याने केला, परंतु अगदी त्याच्याच पावलावरती पाऊल जगन्नाथनेही टाकलाय. 11 बॉल 17 वरती तो नॉट आउट घेतोय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. 7 ची आवश्यकता मॅच मध्ये राहणार. टेन्शन वाढवणारी ही मॅच उत्कंठावर्धक पाहायला मिळते, रोमांचक, रोमहर्षक आणि तितकीशी चांगल्या दर्जाची मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाणार. टेन्शन प्रत्येकाच्या मनामध्ये पाहायला मिळालंय, कारण येणारा प्रत्येक निर्धाव बॉल हा मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येतोय. आयुषी आरोही फायटर्स या 11 या टीमला चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग बॉईजनेही केलंय. बॅटिंग चांगल्या रीतीने पाहायला मिळाली. गोलंदाजांवरती तुटून प्रहार करण्यात आले. 63 ला 1. 5वे षटक प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर कट केला. क्षेत्ररक्षक आहे, काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. टरबूजे को देख के खरबूजा भी रंग बदल रहा है. ठोकलाय हा चौकार. सात चेंडू आणि 3 ची आवश्यकता. संजयने ज्या पद्धतीने पॉइंटला चौकार टोकले ना, त्याच वेळेला जगन्नाथही म्हणाला की मी या क्षेत्रामध्ये खेळू शकतो. खोलात टाकलेला हा बॉल डाऊन द लेग आहे का, पंचांनी हेरलं. हेतू पुरस्सर काही गोष्टी पाहिल्या आणि सांगितलं हा डॉट बॉल आहे. अर्थात षटक संपुष्टात येते. 5 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. 67 ला 1 अशी स्थिती पाहायला मिळते. येणारे 6 बॉल आणि 3 ची आवश्यकता आहे. मी लक्ष वेधतो प्रेक्षक वर्गाचं, कुठे जाऊ नका. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळणार आहे. बॉल आउट आपण करतोय या मॅच नंतर. याच दरम्यान आपल्या व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर अतिथींचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी तुषार दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मान्य श्री भरतराजे देशमुख साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण नक्कीच पूर्ण करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान आपण आज पाहतोय. सकाळच्या सत्रापासून मान्यवरांची मांदियाळी आपल्याला नक्कीच व्यासपीठावरती पाहायला मिळते आणि याच दरम्यान मान्य श्री भरतराजे देशमुख साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण आपल्या व्यासपीठावरती करतोय. वेळात वेळ काढून साहेब आपण आला, त्या स्पर्धेला आपली धावती भेट दिली, त्याबद्दल खरंच आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. येस कॉम बॉक्स. 6 चेंडू आणि 3 ची आवश्यकता. सामना बनवू शकतो. 1994 साला वाटा सचिन तेंडुलकरने साऊथ आफ्रिका टीमला 4 धावा बनवू दिल्या नव्हत्या. अर्थात या मॅच मध्ये तसा रीतीचा परफॉर्मन्स करावा लागणार आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जिथे अशा रीतीचे मॅचेस अनेक वेळेला पाहायला मिळालेत. सामना बनणार यात मात्र शंका नाहीये. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय अभिजित. याला आपण पाहतोय. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवा, आत्मविश्वासाने गोलंदाजी करा. कारण प्रतिस्पर्धी कितीही स्ट्रॉंग असेल, त्याने कितीही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग केला असेल, परंतु शेवटचा बॉल पडेपर्यंत आपण जिंकत नाहीयेत आणि जिंकण्याचा प्रयत्नही तितकासा करणं गरजेचं राहणार आहे. क्रिकेटमध्ये चित्त थरारक लढत अनेक वेळेला पाहायला मिळतात. अनेक वेळेला 30 चा पाठलाग करण्यात येतो, 25 चा 6 बॉल मध्ये पाठलाग करण्यात येतो, 6 ला 14 बनतात, 6 ला 15 बनतात, परंतु टेन्शन वाढतं ते रन बॉल इक्वेशनला. 6 बॉल आणि 3 ची आवश्यकता. मंकडिंगचा प्रयत्न करण्यात आला. विनू मंकडने ज्या वेळेला क्रिकेटमध्ये प्रथमतः मंकडिंग केलं, तदनंतर त्याला नाव देण्यात आलं मंकडिंग. त्याला चालना दिली ते रविचंद्रन अश्विनने. पुढचा बॉल हा फ्लॅकर कट केलाय. मॅच फिनिश ऑन हिज साइड. अर्धशतक ठोकलंय. एकदा जोरदार टाळ्या द्या संजय साठी. हाफ सेंचुरी देखील त्याने कंप्लीट केली आहे. वॉर्डनॅक
त्याच्या बॅटमधून आणि अर्थातच हा सामना संपवून टाकणारा एक पात्री अभिनय केला संजयने. दर्जेदार बॅटिंग केली आहे. मॅच जाहीर करूया, परंतु त्याआधी मी लक्ष वेधेन तिन्ही संघांचं आपल्या 5-5 गोलंदाजांची यादी घेऊन या. या नियमाकडे आपण वळूयात थोड्याच वेळामध्ये. संदीपजी जगे सरांकडून आपण या नियमाची जाणीव करून घेऊयात. परंतु या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ऍब्सोल्युटली नो डाऊट तो मैदानाच्या आतमध्ये आला, एक पात्री अभिनय केलं आणि अर्थातच अर्धशतकाचा बादशाह या मॅच मध्ये राहणारा संजय राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.